कचरे सर, समोर उपस्थित असणारे सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो, 14 एप्रिल हा विषया संदर्भामध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आम्ही साजरी करत असतो, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जो काही गौरव सोहळा या ठिकाणी आहे, 135 वर्षानंतर सुद्धा या माणसाला का आठवलं जातं, या माणसाकडे अशी नेमकी कोणती जादू होती, याचा विचार आपण सर्वांनी करणं खऱ्या अर्थाने अभिप्रेत आहे. हा देश जर प्रगती पथावर जर न्यायचा असेल तर या ठिकाणचा विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने शिकला पाहिजे. आणि हा विद्यार्थी जर शिकवायचा असेल तर एक वेळेस प्रत्येक कुटुंबातील माणसांनी अर्धी भाकर का आपण आपल्या मुलांना शिकवण्याचं काम करा, असा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने जमलो, याविषयी मला मनापासून या ठिकाणी आनंद होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करत असताना ज्या माणसाने 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसामध्ये या देशाचं संविधान लिहिलं आणि इतका मोठा ग्रंथ हा आपल्या देशाला दिला, त्या बाबासाहेबांविषयी बोलत असताना अनेक गोष्टींना ह्या आठवणी आज एक त्या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य त्या ठिकाणी होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही खऱ्या अर्थाने एकीकडे शिक्षण घेत असतो, दुसरीकडे आम्ही संघटन करत नाही, आणि तिसरी गोष्ट आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आल्यानंतर मागे पडून जात असतो. आम्ही बाबासाहेबांकडून या गोष्टी शिकल्या पाहिजे, कारण जी माणसं संघर्ष करत असतात तीच माणसं ही इतिहास घडवत त्या ठिकाणी असतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर वाक्य त्या ठिकाणी आहे का, जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापत असतात, पण जी माणसं विचाराने आणि बुद्धिमत्तेने त्या ठिकाणी चालत असतात ती माणसं जगावर राज्य केल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेसारख्या मोठ्या देशासंदर्भात जर बोलायचं जर झालं तर छानपैकी कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर जर कधी जर गेले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे, आणि ते अभिमानाने सांगतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे विद्यार्थी आहे, आणि त्या पुतळ्याच्या खाली छानपैकी लिहिलेलं असतं द नॉलेज ऑफ द सिम्बॉल डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर. इतका मोठा माणूस आणि इतका मोठा विचार त्यांच्याकडे आहे. महामानव का म्हणतात आम्हाला नाही इतिहास माहिती, परंतु 120 देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी केली जात असते. सध्याच्या काळासंदर्भात जर बोलायचं झालं तर महात्मा फुले त्या ठिकाणी असते तर लोकांनी वाटून घेतलं, फक्त माळी समाजानेच विचार करायचा. शाहू महाराज जर असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील तर फक्त मराठ्यांचाच विचार करायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर असतील तर फक्त दलित बांधवांचाच विचार करायचा. इतक्या बुरसटलेल्या विचारांमध्ये आम्ही जर असेल तर हा देश कसा वाचणार, हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार बुद्धिमान त्या ठिकाणी होते. जो माणूस या देशाची राज्यघटना लिहू शकतो, जो माणूस या देशाचा संविधानाचा विचार करू शकतो, त्यांनी ठरवलं असतं ना तर 5 वर्षामध्ये या देशाचं वाटोळ सुद्धा केलं असतं. परंतु एक चांगला विचार, एक चांगली विचारसरणी आणि या देशासाठी काहीतरी करायचं हा संकल्प बाबासाहेबांकडे आम्हाला बघायला मिळतो. आज काळ बदलला, पिढी बदलली, विचार बदलली, आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये एकच त्या ठिकाणी असतं, बाबासाहेबांनी सगळं दिलं पण बाबासाहेबांनी अॅट्रॉसिटी कायदा आणला ही फार लोकांना वाईट गोष्ट आहे. पण बाबासाहेबांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली, अन्याय होत असेल तर अन्याय विरुद्ध लढा, पण मी दिलेल्या जे काही संविधानामध्ये असणारे जे नियम आणि कायदे आहे यांचा चुकीचा वापर सुद्धा करू नका, हे सुद्धा आम्हाला बाबासाहेबांनीच सांगितलं. पण आम्ही कुठेतरी विसरतो. आम्ही फक्त 6वी 7वी 8वीला गेलो का प्रश्न येतो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि एवढाच अभ्यास करतो. बाकीची पार्श्वभूमी कधी त्यांच्याविषयी आम्ही बघतच नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक माणूस समजून घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतक्या पदव्या होत्या का जगामध्ये असणाऱ्या सगळ्या पदव्या त्यांच्याकडे त्या ठिकाणी होत्या. विद्वत्तेचा महावीर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. एका महाराजांनी फार सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं घर म्हणजे पुस्तकांची पंढरी आहे, इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आम्हाला जर शिकायचं असेल तर पुस्तकं वाचली पाहिजे बाबांनो, आणि जी माणसं पुस्तकं वाचतात ना ती माणसं कुणापुढे नतमस्तक होत नसतात, कारण माणूस हा ज्ञानाने समृद्ध त्या ठिकाणी होत असतो. त्यांना ज्ञान
सूर्य त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. पण आम्ही या गोष्टी कुठेतरी विसरतोय काय? आजच्या या युगामध्ये वावरत असताना पुन्हा एकदा आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने समजून घेणं गरजेचं आहे. जीवनामध्ये 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस स्वाभिमानाने वाघ म्हणून जगा. कारण त्यांचं फार सुंदर त्या ठिकाणी गाणं सुद्धा आलेलं होतं. ज्याचा रुबाब राजेशाही सुट्टा बुट्टात रोजच राही. ज्याचा रुबाब राजेशाही सुट्टा बुट्टात रोजच राही. जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा. जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा. सगळ्यांनी आदर्शवत जीवन त्या ठिकाणी जगावं आणि ते जगण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आहे असा विचार सांगणारे खूप मोठं व्यक्तिमत्व आपण त्यांचा आदर्श सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भामध्ये बोलत असताना एक वाक्य मी आवर्जून त्या ठिकाणी सांगेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका मुलाखतीमध्ये विचारलं का तुम्हाला हे संविधान लिहिताना कोणती अडचणी का आले नाही. त्यांनी दिलेलं एकदम समर्पक उत्तर असं त्या ठिकाणी होतं का महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं न्यायप्रविष्ट राज्य माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून ही घटना मी अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहू शकलो. हा आदर्श तुम्ही आम्ही सगळ्यांनी समाजाला सांगणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रत्येकानेच त्या ठिकाणी साजरी करणं गरजेचं आहे. सध्या मॅडमने एक जाताना शेवटची एक घोषणा दिली. फक्त जय भीम ही दलित बांधवांची घोषणा नाहीये. तुम्ही आनंद शिंदे आणि अनेक जणांचे जर कार्यक्रम जर ऐकले ना तर तुम्हाला त्या घोषणेचा अर्थ कळल्याशिवाय राहणार त्या ठिकाणी नाही. आमचे स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं वाक्य त्या ठिकाणी होतं आमच्या तरुणांसाठी का या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा तुम्ही टिकवा. मी जरी नसलो ना तर हा विचार असाच पुढे त्या ठिकाणी चालू ठेवा आणि हा वारसा खऱ्या अर्थाने आम्ही सगळे त्या ठिकाणी युवा जो काही तरुण वर्ग आहे हे जपण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. 14 एप्रिल संदर्भामध्ये बोलत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य फार मोठं त्या ठिकाणी होतं. त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांनी दिलेल्या या संविधानाविषयी निश्चितपणे आजही आम्ही सर्वजण या ठिकाणी कृतज्ञ त्या ठिकाणी आहे. एवढे बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.